रटरट ऊन लागत आहे म्हटलं, थोडीशी बाहेर जातो म्हटलं तर जायचं मन नाही होता, इतकं ऊन तर पुरायला बाप्पा. आता ऊन तर लागणारच बाप्पा, आता उन्हाळाच लागला ना. राहुलला काळा लावावं लागेल आता, कूलर काढावं लागेल बाहेर, त्याची साफसफाई करावं लागेल कूलरची, कूलर लावाच लागेल आता, लय ऊन तपत आहे. काय झालं आता, काऊन एकट्या बडबड करू राहिला? काही नाही हो बाई सोनू, गरमी किती होत आहे म्हटलं, हां ऊन लय तपत आहे ना. हो आता आता उन्हाळाच लागला ना, आता गरमी तर होणारच आहे. हो आता राहुलला सांगतो म्हटलं की कूलर काढ बापा, साफसफाई करा त्याची, कूलर लावा. आणि झाला आता गरमी चालू झाली, उन्हाळा लागला, आता कूलर लावा लागेल बापा, लस गरमी उरायली. हो आता गरमी तर होत आहे बाई. दुपारी आहे ना ते पंखा आहे ना, पंखा बी गरम हवा फेकते म्हटलं. हां काल तर पुरी गरम हवा फेकत होता पंखा बी. तुम्हाला होते बापा गरमी सहन, हां पण मला नाही होत ना. नाही हो आता आता गरमीचे दिवस झाले चालू, आता कूलर लावाच लागेल आपल्याला. राहुल कुठं आहे तर हां, राहुलला सांगून देशील कूलर बाहेर काढ म्हणा, त्याची साफसफाई कर म्हणा, आणि कूलर लावून द्या म्हणा पप्पा आम्हाला. का ना बाई सोनू, काल गेली होती ना तू आपल्या वावरात, नाही वरचं वावर केलं का मग, साफ केलं का पुरं, काडी कचरा साफ केलं का मग? हो आता काल बाया घेऊन गेली होती वावरात, नाही पुरं वावर साफ करून घेतलं. आता ते खालचं वावर राहिलं, आणि अजून ते तिकडलं वावर राहिलं, ते नाही होत बापा, तिकडे ते दूरच्या वावरात नाही जात, नाही इकडलं खालचं उद्या जातो म्हटलं, बायाला घेऊन सफा करून घेतो. आणि ते दूरचं वावर आहे ते मग राहुलजी जातील ना, त्याला टाईम भेटला तर ते करून घेतील साफ. बरं मग उद्या काय, मग खालचं वावर साफ करून घे बाया घेऊन जाऊन वावरात, नाही. हो आता राहुल कुठे येतं? आहेत ना ते अंदर आहेत, चाय पिऊ राहिले. पण गेला नाही का तो अजून साईडवर? काय माहीत बापा, विचार करू राहिले काहीतरी, जातील ना. कायचा विचार करू राहिला तो माहीत नाही बापा. नाश्ता केला का म्हणते ना? नाही नाही नाश्ता नाही केला, चहा सांग म्हणे, नाश्ता नाही करत म्हणे. बरं बरं. आणि तू किती नाश्ता? नाही नाही आता मी नाही केला नाश्ता, ते पोहे खाल्ले ना सकाळी सकाळी, तर मग कामच करूशा नाही लागत, असं आळसच येते, मग सुस्तीच येते पोहे खाल्ले की, म्हणून मी काही नाश्ता केलाच नाही. नाही बाई करत जाय ना नाश्ता, कामधंदे करायला लागतात ना घरातले. हां नाश्ता गिस्ता करत जाय बाई थोडा, मग कामधंदे करत जाय. नाही आता ते नाश्ता केला ना, ते पोहे गे खाल्ले ना, तर मग मला कामच नाही करूशा लागत, असं आळसच येते, म्हणून नाश्ता करायच्या पहिलेच कामं करून घेते मी. पोह्याचं नाही तर मग काही हलका फुलका नाश्ता करून घेत जाय. बस आता जेवणच करायला लागते, आता जेवणाचाच टाईम होते, आता जेवणच करेन मी. काय माय बाई तब्येत गिब्येतच्याकडे ध्यान देत जाय, कामधंदे करायला लागतात तुला घरातले, नाश्ता गिस्ता करत जाय, मी बरोबर हां जेवण घेऊन करत जाय. हो आता आज चंद्रिकाला मला पैसे द्यायचे आहे, तिला म्हटलं होतं आज पैसे देईन म्हणून, आता कुठून जमू पैशाचं जुगाड, पैशाचं जुगाड असतं नाही जमलं, आता आईलाच मागतो. काऊन रे बाप्पा, कुठं चालला आता? कुठं नाही, साईडवर चाललो. बाप्पा तुझी कोणती साईड आहे काय माहीत बाप्पा. मी काय म्हणून राहिली होती, ते आपले कूलर आहे ना ते काढून घे म्हटलं, त्याची साफसफाई करून घे. आता ऊन पाय बाप्पा किती तपू राहिली, तर कूलर लावून टाक म्हटलं आता. हो बाप्पा लय गरमी उरायली, आता कूलर लावा म्हटलं, आता कूलर लावायचा टाईम झाला. मी काय म्हणतो कूलरची साफसफाई करा, आणि एखादा इलेक्ट्रिशियन बोलवा, आणि त्याची वायरिंग गिरिंग नाही का पुरी चेकगिक करून घ्या, आणि कूलर लावून घेऊ म्हटलं. अरे बाप्पा ते वायरमॅनला बोलवून वायरिंग गिरिंग बरोबर पाहून घेशील बापा, बटना गिटना हां, नाही तर मग करंट लागते बरं ते कूलरचा. हां वायरमॅनला बोलवून पहिले एक बार चेक करून घेशील कूलर चांगले ना. मी काय म्हणतो राहुलजी, आज कूलरचं काम करून टाका, लय ऊन तपू राहिली बाप्पा. हो कूलरचं करावं लागेल काम आहे ना, आता लय गरमी उरायली, काढाच लागेल कूलर आहे ना. मग नाही तर काय बाप्पा. मी काय म्हणतो आई, लय अर्जंट बोलायचं होतं मला, ते कूलरचं काम घेऊन तुम्ही करून घेईल. मी काय म्हणतो होतं, मला पैसे पाहिजे होते. बापा रे राहुल, आताच तर पैसे दिले होते तुला, आता कुठले पैसे रे बापा, मग कुठचे पैसे पाहिजे तुला आता? एवढं काय तुला पैशाचं काम पडते बापा, 2-3 दिवस झाले की पैसे पाहिजे आई, 2-3 दिवस झाले की पैसे पाहिजे आई. आजकाल तर नाही पैसेच मागू राहिला तू या बापाला, तर त्या बापाला हिसाब बी द्यायला लागेल ना बापा, मला पैसे आदल्याचा. हां त्या माणसाला काय हिसाब देईन मग मी? हो आई साईडवर आहे ना, काम निघालो तो, आता बिझनेस करत जायचा पैसा तर लावाच लागेल ना आपल्याला, तेव्हाच प्रॉफिट भेटेल ना. अरे बापा पैसाच लावत चालला, प्रॉफिट तर काही दाखवून नाही राहिला तू आम्हाला. भेटन नाही भेटन, प्रॉफिट भेटल्यावर तुला दाखवून नाही. पण बापा राहुल एवढा पैसा लावून राहिला तू, हां फायदा तर काही दाखवून नाही राहिला, काही दिसून नाही राहिला आम्हाला. दिसन नाही, फायदाही दिसन, पहिले पैसा तर लावा लागेल ना, तेव्हा फायदा दिसन ना. माहित नाही बापा काय आहे तुझ्या चालून, काय नाही तर कोणता साईड बिझनेस आहे तुझ्या, तर या पैसेच मागत राहते. मायवाला दुसरं इकडून मागेन कोणाला पैसे देशील तर ते, नाही तर नको देऊ. पैसे मायच आहेत ते, हां मीच वावरात मेहनत करतो, मायच पैसे आहेत ते. आता बापा आणि माय तू या कुठून आलं रे? हां आपले पैसे आहे ते, घरातले पैसे आहे ते, माय तू या कुठून आलं याच्यात? मी मेहनत करतो आणि मायच पैसे आहे ते, असं कसं बोलू राहिला बापा तू? पागल झाले का हो तुम्ही, असे काऊन बोलू राहिले त्यासोबत? तुम्ही पैसे मागू राहिलो बिझनेससाठी, तर काऊन नाही देताय, काऊन नाही देताय? दिले ना तुम्हाला एवढे पैसे दिले आत्यानं, आत्याचंही बरोबर आहे ना, तुम्ही बार बार पैसे मागून तर कुठून देणार ते पैसे तुम्हाला बार बार? तर मामाजी येतील तर मामाजीला हिशोब द्यायला लागेल ना त्याला पैशाचा. ते मला काही माहीत नाही, ते मला माहीत नाही, ते पाच बस म्हणा तू, पण मला पाहिजे पैसे. काय हो बाई सोनू कसा बोलते, याला बार बार पैसे कुठून देणं बाई मी ना, आता 2-3 दिवस झाले पैसे दिले ना. हां तू यासमोर दिले होते मी पैसे आले हो, त्या माझ्यासमोरच दिले होते, 2-3 दिवस झाले तर पैसे दिले होते तुम्हाला. आता बिझनेस आहे तो, हां लागतेच पैसा. आता आईले पैसे नाही मागू मी बिझनेससाठी, तर कोणाला मागू मग पैसे, कोणाला मागू नाही सांग तू, कोणाला मागू मी पैसे? तुम्हाला बार बार पैसे थोडं ना देणार आहे आता, हां बार बार देईन का तुम्हाला पैसे? सांग बा सोनू, याला का बार बार पैसे देणार का मी? आणि वावरा शिवरायची इकडे तिथं काही ध्यान नाही देऊ राहिला हा आजकाल. हां वावरातून तुम्हालाच काढले ना, उठला की सुटला की साईडवर, उठला सुटला की साईडवर. आई मायला अर्जंट काम असते तिथं, म्हणून जातोस तुम्ही. हो बापा ते अर्जंट काम आहे, पण वावर शिवर बी तर अर्जंट काम आहे बापा. हां रोजी रोटी आहे ती आपली. दुसरा बिझनेस करू राहिला, दुसरा बिझनेस करू राहिला, कोणता बिझनेस करू राहिला तर काही फायदा तर काही दिसत नाही त्या बिझनेसमधून मला.
1 रुपयाचा तर काही फायदा दाखवला नाही तुला मला, की आई या बिझनेसमधून 1 रुपयाचा फायदा झाला म्हणून असं तर काही दाखवलं नाही तुला मला. निवड पैसे मागत राहते बा मला, आई बिझनेससाठी पैसे दे, आई बिझनेससाठी पैसे दे. पैसे काय झाला लोकतात का रे बाबा? तुला काय वाटतं की वेळेला पैसा आहे आपल्याजवळ? अरे हां, पैसे देतो मी तुला, बिझनेससाठी पैसे देतो, पण काही फायदा तर दाखव बाप्पा त्याच्यातून. काही फायदा नाही ना, काही नाही, तिला पैसे मागत राहतं. नाही नाही बाप्पा, पैसे नाही देऊ शकत मी तुला आता. लय पैसे देईल तुला, आता नाही देत मी पैसे. सध्या बाप्पा तुझ्या बापाला तर हिशोब द्यायला लागेल मला त्या बापाले. कोणता हिशोब देऊ मग मी त्या बापाले? कुठे गेले पैसे दाखवू? नाही नाही बाप्पा, मागू नको, पैसे नको मागू तुम्हाला, काही माग, पैसे सोडू. तशी ते पैसे मीनच कमवलेले नाही. मीनच कमवले ना. वावरात मी दिवस रात्र मेहनत मीनं करून ते पैसे कमवलेले आहे. मलाच नाही देत म्हणतो तू बिझनेससाठी. मग का पैसे कमवले तर का मग तुला मी का पैसे देत राहीन का? पैसे असं ओळख राहशील का तू? कुठं आहे मी पैसे? बिझनेससाठीच पाहिजे ना. नाही नाही बाप्पा, मला काही माहीत नाही तुला कोणता बिझनेस आहे, काय आहे. तू आम्हाला काही जानकारी नाही बाप्पा, मी काही देत नाही. बरं आहे, ताजो पैसे नाही म्हणते ना, नाही देत म्हणते तुम्हाला पैसे नाही देत ना. आखरी बार विचारत आहे, नाही देत ना पैसे. नाही नाही रे बाप्पा, पैसे नाही माझं, नाही देत मी. बरं आहे, नको देऊ मग मला पैसे, मी व्याजानं पैसे घेतो. व्याज भरीन मी तिकडे पैशाचं. काय करू मग? तू पैसे नाही देऊ राहील तर काय करू? व्याजानंच घ्यावं लागेल मला पैसे. आता नाही रे, का व्याजानं घेता काय तू पैसा? आता तेच राहिलं होतं का व्याजानं घ्यायचं? लोक काय म्हणतील, येईल का पैशाची एवढी कमी पडली का बाप्पा, पोरगा व्याजानं पैसे घेऊ राहिला? नाही नाही, व्याजानं नको घेऊ. पागल गिगल झाले का बाप्पा? व्याजानं पैसा घेता का तुम्ही? फुकटचा पैसा भरता का व्याजाचा? चांगला आहे का तो व्याजानं घेणं पैसा? मग आता आई नाही म्हणत आहे तर मग काय करू मी? मला आता घ्यास लागेल मग व्याजानं. लय अर्जंट काम आहे मला पैशाचं. राहू द्या ना बाप्पा, कायले करता बिझनेस आणि बिझनेस? कोणता साईड बिझनेस आहे तुमचा? तर कुठून आणला तुम्ही ना बिझनेस? कायले करता? आपल्या इथं शेतीबाडीच तर भक्कम आहे बाप्पा, तेच तर करणं नाही उरालं तुमच्याच्यानं. शेतीबाडीच करणं नाही उरालं आणि तो बिझनेस कुठं करता बाप्पा? राहू द्या ना. काल ते वावर सापा करायचं होतं वरचंवालं, तर तुम्ही ना केलं नाही, तुमच्याजवळ टाईमच नव्हता, तर मला जावं लागलं बाप्पा ते बायाच्या मागं मागं तेवढं वावर सापा करून घ्यावं लागलं. उद्या ते खालचं वावर करायचं आहे. आता वावर गिवर साफ करायचं आहे ना आपल्याला. कांदा लावलेला आहे त्या दुसऱ्या वावरातनी. ते कांद्याचं इकडे लक्ष द्या. काही लक्ष नाही, काही नाही, वावरा शिवराच्या इकडे फक्त बिझनेस करू राहिले मोठे. आता तुम्ही बोलून घ्या मला, बोलून घ्या, सरच बोलून घ्या मला, सरच बोलून घ्या. पैसे देऊन राहिले आणि लागेल तेवढं बोलून मी घेऊन राहिले मला. पैसे तुम्ही देऊन राहिले तर बोलू नका मग, आता राहू द्या. बाप्पा आता तुम्हाला चांगली गोष्ट सांगितलं, तुम्ही तांगा उरायला बाप्पा आमच्या. हो बाप्पा, तू तांगा उरायला, तुला चांगल्यानं सांगू राहिलो समजून, तर बरोबर सांगत आहे ते सोनू, ते काय गलत सांगत आहे? आई राहू दे, तू तर पैसे देऊन राहिले ना, तू बोलूच नको माझं. चाललो मी, व्याजानं पैसे घेतो. आता नाही बाई, हा व्याजानं पैसा घेते का काय बाप्पा? व्याजानं पैसा घेतला तरी तुम्हालाच भरा लागेल बाप्पा. हा कुठून भरीन पैसे? याच्याजवळ कोणते पैसे राहतात? मलाच भरा लागेल ते व्याजाचे पैसे. आता काय करू तर काय करू, काय समजून नाही राहिलं. द्यास लागेल वाटतेले पैसे, द्यास लागेल आता मला. काय घेता व्याजानं पैसे? काय गरज आहे व्याजानं घ्यायची? ते व्याजाचा पैसा चांगला असते बरं बाप्पा, मोठा बुरा पैसा असते, वाढतच जाते तो पैसा. आता तुम्ही देत नाही तर काय करू मग मी? माझा कोणता रस्ताच नाही आहे. आता रस्ता नाही तर का मग व्याजानं घे सांगा? त्याच लागेल मला व्याजानं, भरीन मी व्याज, काही करीन मी माया. मोठा भरीन म्हणते, मलाच भरा लागेल ते पैसे. बरं बाप्पा राहुल, देतो बाप्पा तुला पैसे. किती पाहिजे? कसे आले आता रस्त्यावर? मी चांगल्याने पैसे मागत होतो तर काही देऊ नव्हते राहिले. आता म्हटलं व्याजानं घेतो तर आता कसे देऊ राहिले? सांगणार रे बाप्पा, किती पाहिजे का पैसे? देतं का मग आई पैसे? आता त्याच लागेल बाप्पा. आता व्याजानं घेतो म्हणतं तर व्याजानं घेतल्यापेक्षा मग मलाच द्यायला पुरते, मलाच देशील व्याज. मी देतो तुला पैसे आणि मलाच व्याज देशील मग तू. व्याजानं घेऊन राहिला नाही तरी? हो आई, देईन ना तुला व्याज, देईन. दे मग पैसे. किती पाहिजे सांगशील तर? 50,000 पाहिजे मला, 50,000. आता माय बाई 50,000 पाहिजे का रे बाप्पा तुला? 50,000 पाहिजे का लगेच? होय, 50,000 पाहिजे. थोड्या पैशाचं काय काम आहे रे बाप्पा तुला? 50,000 मागू राहिला, मला वाटलं मागशील 10-15,000, तू तर 50,000 मागू राहिला लगे. नाही आई, मोठं काम आहे ना, मोठं काम आहे साईडवर. म्हणून 50,000 पाहिजे. आतापर्यंत छोटे मोठे कामं होते तर चालून गेलं 10-20 हजारामध्ये. नाही नाही, आता मोठं काम आहे, 50,000 पाहिजे. म्हणलं झालं ना बाप्पा 50,000. देतं का नाही देत ते सांग फक्त मला तू, हो का नाही? काय रे बाप्पा निरा टॉर्चर कुराला मला. देतो किती 50 पाहिजे ना, थांब देतो काढून आता तिजोरीतून. नाही नाही आई, तू काय त्रास घेतं, राहू दे ना. मला माहिती आहे तिजोरीची चाबी कुठं आहे, मीच घेतो पैसे, राहू दे. आणि देतो ना बाप्पा तुला पैसे मी. मी येतो, देतो काढून थांब. नाही नाही आई, तू काय त्रास घेतं, घेतो ना मी, हातानंच घेतो पैसे. जमलं बा, पैशाचं जुगाड जमलं. आई तर दिवस नव्हती राहिली, मोठ्या मुश्किलनं आईपासून पैसे घेतले. जमलं आपलं पैशाचं जुगाड जमलं. चंद्रिका ऐकेन तर खुशच होऊन जाईन एकदम. बाप्पा राहुल, आणि ते कूलरचं काम कधी करतं रे बाप्पा? आता 50,000 मागू राहिला, आता पैसे घेऊन चालला जाशील तू साईडवर, तर ते कूलरचं काम कोण करेन बाप्पा? ते कूलर साफसूफ करायचे आहे ना, आणि त्या वायरमॅनला बोलवून ते वायरा गिरा पाहून घे बाप्पा त्या कूलरच्या. कसं आहे काय तर उंदरा गिंद्रा कतरल्या का तर वायरा पाहून घे ना बाप्पा. ते कूलरचं काम करून दे ना, पाय ना गरमी किती उराली तर बाप्पा. उनलं तर पुराली ना, उन्हाळा लागला ना आता. हो आई, करतो मी, करतो, सरळ करतो. काही सोनू काही करणार नाही, आपल्यालाच करायला लागेल वाटतं कूलरचं काम. आई त्या विजयाला सांगतो मी, तो वायरमॅन आहे, तो पाहून घेईन कूलरचे वायर गिअर बरोबर आहे का नाही आहे तर, आणि तो साफ बी करून देईन कूलर. टेन्शन नको घेऊ, सांगतो मी त्या विजयाला. चला बाप्पा, जमलं आता पैशाचं. सांगू माय सोनू. 50,000 घेऊन दे चालला बाप्पा, आणि लगेच त्या कूलरचंही काम नाही करू राहिलं. सांगतो मग ते विजयला. आता त्या विजयाला पाटील त्याच्या भरोशावरच पाहू राहिला, स्वतः काहीच काम करायला नाही पाहिजे. निरा उठला सुटला की साईडवरच जात राहते. त्याच्यावर पाहू राहिला तो, स्वतः काही करू नाही राहिला. आता विजयाला पाठवण म्हणते, विजय येईन मग तोच कूलर साफ करीन म्हणते, तोच मग वायरिंग गिअरिंग पाहिजे म्हणते. काय माय बाई पोरगा तर पुरा बिघडला बाप्पा, पुरा हातातून गेला बाप्पा. राहुल काही ऐकून नाही राहिला हो बाई सोनू, काहीच नाही ऐकू राहिला तुझ्या नवरा आता. मला टेन्शन आलं बाप्पा. तुझ्या सासरा येऊन तर त्या सासऱ्याला काय सांगू मी? असा काऊन झाला आता पैशाचा हिशोब बी द्यायला लागेल ना त्या सासऱ्याला मला.
आणि देतो म्हणे ना आता ते पैसे. काय माहीत नाही बाई, कधी देते आणि कधी नाही. तर आता इतक्या दिवसाचा बिझनेस करून राहिला, 1 रुपया दिला का त्यानं घरामध्ये? हां, उलटा घरातून पैसे घेऊ चालला बापा. बिझनेसला लागते. 1 रुपया तरी घरात मी आणून दिला का त्यानं, की मला हा बिझनेसमधून फायदा झाला का काही. हो, पण आता फायदा तर काही दिसून नाही राहिला आपल्याला बिझनेसमधून. उलटा घरातून पैसा चालला नाही. मग नाही तर काय नाही, 1 रुपयाचा फायदा नाही बापा. हां, पुरा पैसा चालला घरातून, तरी बी फायदा तर काही दिसून नाही राहिला. राहुल काय आई? 50,000 म्हटलं तर 50,000 घेशील रे बापा, जास्त नको घेशील. हो आई, 50च घेतो, तू टेन्शन नको घेऊ. काय आहे माया पोराचं आणि काय नाही चालू, काही समजून नाही राहिलं, काही समजायला मार्ग नाही बापा. पैसे नाही देत तर व्याजानं घेतो म्हणते. सांग माहिती कसं पोरगं झालं तर हे. हां, व्याजानं पैसे घेते आता. हा हो ना, त्या पानं हां व्याजानं पैसे घेतो म्हणते. किती हिंमत झाली ना यायची. हो माय बाई. आता माहिती मा घरी कोण आलं बापा? आता मला वाटते राहुल आला वाटते. हो आली. बाप्पा रे, तू कसं काय आला? काहून आला तू? आता अंदर बी बोलवशे? हो ये अंदर ये. मला पाहून कोण अशी हैराण झाली? तुला इच्छा पत्ता कोणा दिला? मी तर पत्ता नव्हता सांगितला माझ्या रूमचा. माहीत पडून जाते. हां, प्यार करणारे बरोबर शोध लावतात. सांग काय म्हणून राहिला? काऊन चंद्रिका, तुला पैसे मागितले होते मी ना, तुला पैसे नाही दिले, फोनही नाही उचलू राहिली माया, काही नाही. हां, म्हणून या लागलं मला. तुला म्हटलं होतं मी ना, इथं नको येशील म्हणून, घरी नको येशील म्हणून माया. हां, मी सीन तुला भेटायला पैसे देईन म्हणून. मला अजून पैसे नाही भेटले ना, दिले नाही ना त्या राहुलनं, मला पैसे दिले नाही अजून. काही बोलतं का चंद्रिका? तुला तर कधी पैसे देते राहुल? आता त्याला बी पैशाचा जुगाड जमायला टाईम नाही लागेल का? का दिले त्यानं तुला पैसे? तू एकटीनं दाबून ठेवले. काही बोलतो का रे? तुला काही यकीन नाही आहे का मावं? हां, मी मला पैसे भेटले असते तुला दिले नसते का मी ना? नाही, पहिले यकीन होता तावर, आता नाही आहे यकीन मला, आता नाही आहे. तू यासारखी बाई कधी बी धोका देऊ शकते, कोणालाही धोका देऊ शकते. काय बोलतो रे तू आला काहून? हां, काहून आला इथं? मी नाही आले, मना केलं तर तुला? मना केलं का नाही? खरं सांग. हो, मना केलं होतं, पण तू पैसे नव्हते देऊ राहिली, फोनही नव्हती उचलू राहिली, म्हणून मला या लागलं. अरे बाप्पा, कायले आला तू? आता राहुलचा याचा टाईम झाला ना. त्याचा फोन आला होता म्हणे भेटले म्हणे, मला पैसे येऊ आलो म्हणे, मी पैसे घेऊन. हां, मला फोन आला ना त्याचा, तो येईन ना आता. तू कायले आला रे? तू फोन नाही उचलू राहिली, पैसे नाही देऊ राहिली, म्हणून मला या लागलं. जर तुम्ही फोन उचलला असता तर मी काय आलो असतो? अरे बापा, माझं पैसे नव्हते ना. पैसे असते तर मी का तुला फोन नसता उचलला तू याला. माझं पैसे नव्हते म्हणून मी तुझा फोन नाही उचलला. नाही तर उचलला नसता का तुझा फोन मी ना. आता येऊ राहिला राहुल घेऊन पैसे, पण तू कायले आला? आता त्याचा याचा बी टाईम झाला आणि तू बी आला लगे त्याच्यातनीच. मी काय म्हणतो, तू जाय आता, मी तुला फोन करून बोलवन. हां, मग येऊन जाशील तू, मग मी तुला पैसे देईन. पण तू देशील का नाही देशील? अरे देतो ना बापा, तुला काय एवढा भरोसा नाही? एवढा भरोसा नाही? नाही चंद्रिका, आता नाही तुझ्या भरोसा, काही भरोसा नाही तुझ्याला. आता अशा गोष्टी करते ना, मग माझी जीवार येते. देतो म्हटलं ना तुला, देतो तर देतो. आता सध्या तर जाय बा तू. हां, मग मला पैसे भेटले की मी तुला संध्याकाळी बोलवतो, संध्याकाळी येशील. तसंही आता राहुल जायचा टाईम झाला, तो कधी बी येऊ शकते पैसे घेऊन. तू आला, त्यानं मला पैसे दिले की मी देतोच तुला पैसे. नाही ना चंद्रिका, मला लय अर्जंट काम आहे पैशाचं, मला सध्याच पाहिजे. ताजूळ असतील तर देऊन दे, आणि तू आला की मग पाहिजे बसेन तू. अरे बापा, तुला कोणा शब्दात सांगू, माझं खरंच पैसे नाही आहे ना, खरंच नाही माझं पैसे. तुला का राहुलनं पैसेच नाही दिले का एवढ्या? हो रे, दिले होते पैसे त्यानं मला, पण झाले नाही का, खर्च झाले पैसे. तुला दिले होते काही मी ना, माझं असते आता 5,000 रुपये. तुला लय पैशाची गरज आहे, तुला पाहिजे 20,000 रुपये. 20,000 थोडं नाही माझं, तुला 20,000 रुपयाची गरज आहे. आणि तुला किती मागितले मग राहुलले? मागितले मी ना, बरोबर पैसे मागितले. देतो ना मी तुला, देतो ना. तुला 20 पाहिजे ना, 20 देतो मी. तू टेन्शन नको घेऊ. आता चंद्रिका, माझ्यासंग तू चालाकी नको करशील बरं. हां, चालाकी नको करशील, तू पुरे सबूत माझ्याजवळ आहे. जर तुला माझ्यासोबत चालाकी केली थोडीशी बी, तर मी राहुलला पुरी तू असलेच सांगून देईल. बोलू नको तू. हां, तू पुरी असलेत मला माहीत आहे. पहिले बी तुला राहुलला धोका दिला होता, तरी तुला राहुलनं माफ केलं आणि एक्सेप्ट केलं. आणि आता जर तू असलेत त्याला माहीत पडली, तर आता नाही माफ करीन तू तुला. आता सांगू राहिलो मी. हो ना रे बापा, माहीत आहे ना मला. काय तुम्हाला धमकी देऊ राहिला? हां, धमकी देऊ राहिला का तुम्हाला? चंद्रिका म्हणतात मला बिलकुल धमकी नाही द्यायची तू ना. हां, समजला ना? तू या धमकीला भेणार नाही आहे मी. प्रेमानं पैसे मागू राहिला, प्रेमाने मी तुला पैसे देऊ राहिली, घेऊन घे. हां, माझ्यानं जास्त चालाकी करायची काही जरूरत नाही आहे. आणि मला धमकी तर तू बिलकुल नको देऊ. हां, धमकी तर मला बिलकुल नाही द्यायची, आता सांगू राहिली. धमकी नाही देत आहे, असलेच सांगत आहे मी तुला. तू असली तू ताजवळच ठेव, मला नको शिकू तू. तसं बी आता राहुल येणार असेल, तू जाय, मी देतो तुला पैसे. फोन करीन मी तुला, येऊन जाशील पैसे घ्यायला. अरे, आज दरवाजा लावलेला आहे, रोज तू उघडा असते दरवाजा. चंद्रिका, ओ चंद्रिका, खोलू का नाही रे दरवाजा? चंद्रिका, ओ चंद्रिका, खोल ना दरवाजा. पाय आला का नाही राहुल? पाय आला तो. म्हटलं तुला त्याचा याचा टाईम झाला, लवकर चालला जाशील. आता आला का नाही तो? मग आता काय करतो चंद्रिका? आता काय करतो म्हणजे, तू आता या मागच्या दरवाजाने चालला जा लवकर. मी फोन करतो तुला, मग पैसे भेटले की. जाय तू आता. चंद्रिका, जाय ना लवकर, काही तू उपाय, जा लवकर जा. हो चंद्रिका, जातो. जाय ना रे बापा, लवकर जाय ना. चंद्रिका, पक्क देशील ना मला 20,000 रुपये? अरे तुला 20,000ची पडली तर जीव मायावाला ताकद नाही पडला. जाय ना रे बापा, जाय ना. देतो तुला 20,000, देतो ना, जाय ना आता. हो ठीक आहे. इथं माझ्या जीव टाकी पडला आणि हा म्हणते की 20,000 रुपये देतो ना. काय मायबाई लोक बी पैशासाठी कसं करतात. चंद्रिका, हो आली. या. अरे चंद्रिका, एवढा टाइम दरवाजा खोलायला काय झालं तुला? तुझ्या चेहऱ्याचा कोण असा रंग उडलेला आहे, काय झालं? माझ्या चेहऱ्याचा काय रंग उडेन बापा? काही नाही झालं. चांगली तर मी.
आणि जाऊ दे, एवढा टाईम काऊन लागला दरवाजा खोलायला? काही नाही हो बाप्पा, माझी झोप लागली होती. हां, डोईका लागला थोडासा आणि मग झोप लागून गेली तर मग काही आवाजच नाही आला तुमचा मला. तरी किती वेळचा आवाज दूर आला, किती जोरानं आवाज दूर आला, तरी तुला आवाज नाही आला? नाही ना बाप्पा, लय पक्की झोप लागली होती. रातभर मला या गरमीच्यानं झोपच नाही आली. तुम्हाला म्हटलं होतं नाही कूलर घेऊन द्या म्हणून, तुम्ही ना काही कूलर मला घेऊनच नाही दिला. या गरमीच्यानं काही मला झोप नव्हती लागू राहिली, तर रात्री काही झोपच नाही आली. तर आता झोप आली. रात्री झोपली नाही तर मी आता थोडीशी झोपून घेतो, मग तेवढ्यात मी तुम्ही आले झोप लागल्याबरोबर. काऊन रात्री झोप नाही झाली का? नाही ना बाप्पा, या गरमीच्यानं काही झोपच नाही आली. तुम्हाला म्हटलं होतं ना कूलर घेऊन द्या म्हणून. बरं बरं, टेन्शन नको घेऊ, कूलर घेऊन देईन मी तुला. हो बाप्पा, लवकर घेऊन द्या. आता गरमीचे दिवस चालू झाले. कूलर लय जरुरी आहे. जिकडे तिकडे कूलरचंच रोन आहे. आमच्या घरी बी कूलरचीच गोष्ट चालू होती. माई आई बी म्हणे कूलर साफ कर म्हणे आणि कूलर लावून दे म्हणे, गरमी होत आहे म्हणे. हो ना बाप्पा, आता लागला ना उन्हाळा, आता कूलर लावाच लागन. कधी घेऊन देता मग कूलर? घेऊन देतो ना, उद्या घेऊन देतो. तुम्ही म्हणे ना पैशाचं जुगाड जमलं म्हणे, देतो म्हणे 40,000 रुपये. तर मग द्या ना. ते मावशीचा 2-3 वेळा फोन येऊन गेला, दवाखान्याला पैसे मागत आहे म्हणते. जमलं ते जुगाडच जमत होतं पैशाचं, म्हणून एवढा टाईम लागला मला. तेच तर म्हटलं मी ना, तुम्ही आली नाही लवकर. हे पैशाची सोय नव्हती लावायची मला, पैशाची सोय लावू लागलं होतं ना. असं लागली ना पण पैशाची सोय. हो, पैशाची सोय लागली. द्या ना मग पैसे. हो, देतो. हे घे पैसे, पुरे 40,000 आहे. द्या बाप्पा पैसे द्या. किती चांगले आहे हो तुम्ही. खरंच लय चांगले आहे तुम्ही. तर कोण करते बाप्पा आजकाल. दुसऱ्यासाठी कोण करते. दुसऱ्याच्या दुःख तकलीफमध्ये कोण पैसे देते बाप्पा. किती चांगले आहे तुम्ही. जाऊ दे, आता जसं दुखासुखाला साथ द्यायला लागते कामेकाले, बाकी काय. खरंच राहुलजी, खूपच चांगले आहे तुम्ही. नाही तर आजकाल कोणी 1 रुपया नाही देत म्हटलं, आणि तुम्ही 40,000 देताय, ते मावशीले. तुझी मावशी काय माई मावशी काय त्याच्यात. घे, कोणी दुःख तकलीफमध्येच पैसे मागते, घे, कोणाला मदत करा. हो द्या बाप्पा. 40 आहे ना? हो 40 आहे ना. मोजून घे, नाही तर. नाही बाप्पा, काय मोजा लागते. तुम्ही म्हणत आहे तर पुरेच असतील ना. नाही तर मोजून घे डबल एक बार. नाही काय मोजा लागते. पुरेच असतील. बरं ठीक आहे. मी काय म्हणत होती हो, भाजीचं संपलं का भाजीचं? हो बाप्पा, आता उन्हाळा लागला ना, फ्रीज नाही आहे ना घरी. बातच भाजीपाला चिमून जाते, म्हणून म्हटलं भाजीपाला आणून देता का? बरं, तू चिमलेला भाजीपाला नको बनवू, मी चांगला ताजा भाजीपाला आणून देतो. बरं, आणून द्या बरं बाप्पा भाजीपाला. हो आणून देतो. तसं बी प्रेग्नन्सीमध्ये हिरवा भाजीपाला बाईनं जास्त खायला पाहिजे. हिरवा भाजीपाला खात जाय. हो बाप्पा, तुम्ही आणून देसान तर खाईन मी. आणि काजू बदाम बी संपले हो घरचे, काजू बदाम बी आणायचे होते. बरं ठीक आहे, भाजीचं बी आणून देतो, काजू बदाम बी आणून देतो. बरं ठीक आहे, आणून द्या मग. हो, मी काय म्हणत होती, तुपाचा डब्बा बी सरला. 1 किलोचा तुपाचा डब्बा आणून घेसान. हो आणून देतो. खरंच हा राहुल लय पागल आहे हा. याला जसं मी म्हणतो तसाच करते. लयच पागल आहे खरंच. याला फसवणं तर लय आसान आहे. किती झालं तर सोन्याचे अंडे देण्यावाली मुलगी आहे ही माझ्यासाठी. चला बाप्पा, आहे ना 40,000 दिले. आता 20,000 त्या चेतनला देऊन देतो, त्याला तोंडावर फेकून मारतो, आणि 20,000 मी ठेवतो. मला काय म्हणे चेतन, म्हणे तू असल्यात म्हणे राहुलला सांगून देईन म्हणे मी. मला धमकी देऊ राहिला त्याला माहीत नाही. चंद्रिका म्हणतात मला, चंद्रिका भेट नाही मी अशा धमक्याईले. चेतनला बी चांगला धडा शिकवा लागन मला धमकी देऊ राहिला तो चंद्रिकाले.